वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद घेऊन मी पोहोचतो रिहर्सल हॉलवरती. पोहोचताच मला दिसतं तर ह्यांची स्ट्रेचिंग सुरू आहे, त्याचबरोबर दुसरीकडे डान्सची प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे. हे पाहून एवढा आनंद झाला की काय सांगावं. त्याच्यानंतर डिस्कस केलेल्याप्रमाणे आम्ही फॉर्मेशन सेट करायला घेतले. कोणते पोझिशनिंग कोणत्या वेळेला जाणार ह्याची टायमिंग मानवीला समजावत आम्ही पुढे निघून अजिंक्य आणि चिन्मयला फॉर्मेशन समजावायला लागलो, ज्याच्यामध्ये त्यांच्या एंट्री आणि एक्झिटचं कन्फ्युजन क्लिअर झालं. कोण व्यक्ती कोणत्या पोझिशनिंगला जाणार हे समजवत आमचा रथ सुद्धा उभा राहिला. आणि नंतर आम्ही दुसऱ्या डान्स स्टाईलला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये मला आणि सुमितला कळलं ही शिकवणं सोपं नाही. कारण का, ही प्रत्येक मुवमेंट इतकी डिफिकल्ट होती, इतकी बीटवरती होती, ह्याचा अंदाज मुलांना देत आमच्या दोघांना घाम फुटला. त्याचबरोबर ऋतुजानी मुलींना घेऊन त्यांच्या स्टेप्ससुद्धा क्लिअर केल्या. मी सुद्धा पूर्ण प्रयत्न केला की 100% मुलांना जमतील. मी आणि सुमितनी सिंक्रोमध्ये प्रत्येक स्टेप करून दाखवली, ज्याच्यामध्ये मुलींना सुद्धा एन्जॉयमेंट आली, सगळ्यांना मजा आली. आणि नमस्कार करून आम्ही बाय बोललो.